माझं बाहेर पडण्याचं कारण काय, कारण काँग्रेसमध्ये गटबाजीचा ऊत आलेला आहे। माझ्यासारखा नेता ज्यावेळी बाळासाहेब थोरात म्हणा किंवा वर्षा गायकवाड म्हणा यांच्या सगळ्या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून बाहेर पडतो, त्यावेळी इतर छोट्या कार्यकर्त्यांनी काय करायला पाहिजे? या देशाच्या लोकशाहीचा अपमान करणं, देशाच्या घटनेचा अपमान करण्यासारखं आहे, देशाचा अपमान करण्यासारखं। उद्या जर निवडणूक झाली आणि सगळी महायुतीचं सरकार आलं तर एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं आमचं मत आहे। तर मला शिवसैनिक म्हणून वाटतं की एकनाथरावजी शिंदेच मुख्यमंत्री पाहिजे। आपल्यासोबत शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत। काय सांगणार? कालचा अर्थसंकल्प सादर झालाय, लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्यात का सरकारनं? काय वाटतं आपलं सरकार आहे? कालचा अर्थसंकल्प जर तुम्ही बघाल तर समाजातील एकाही घटकाला आम्ही वंचित ठेवलेलं नाही आहे। प्रत्येक घटकासाठी जे जे करता येईल त्या सगळ्या नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पायाभूत सुविधा घ्या, तुम्ही महिलांसाठी स्पेशली जी आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या प्रेरणेने आम्ही ती इथे घेऊन आलेलो आहे। आज 1,500 रुपये महिलेला मिळणार आहेत। विरोधी दल फक्त ओरडण्याचं काम करते की जास्त महिलांना मिळणार नाही, पण जर बघाल तुम्ही तर 1 करोड तरी महाराष्ट्रातील महिला ज्या आहेत त्यांना याचा लाभ मिळेल। आज 1,500 रुपयात हे 5 स्टार विरोधक म्हणतायत की 1,500 रुपयात काय मिळणार, पण 5 स्टार विरोधकांना कळणारच नाही। 1,500 रुपयात बाळाचं दूध मिळू शकतं, 1,500 रुपयात मुलाच्या ट्युशनची फी देऊ शकतो, 1,500 रुपयात औषध पाण्याचा खर्च निघतो। पण 5 स्टार जे विरोधक आहेत त्या 5 स्टार विरोधकांना याबाबत काही कळत नाही, म्हणून ते टीका करण्याचा प्रयत्न करतायत। पण या टीकेकडे आम्ही लक्ष देत नाही आहोत। वारकऱ्यांसाठी पण आज मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयाची घोषणा केली, आजपर्यंत कधी झालं नव्हतं। आज 50% सवलत एसटी मध्ये आहे, मुलींचं पदवीपर्यंत शिक्षण आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी जी त्यांचं इलेक्ट्रिकचं बिल आहे ते आम्ही माफ केलेलं आहे। सौर पंप ज्याला पाहिजे त्याला देणार आहोत, पीक विमा 1 रुपयात देतोय। महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्यासाठी कंबर कसलेली आहे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, अजित पवारजी आणि इतर आमचे सगळे सहकारी। आता काय झालेलं आहे की एवढ्या गोष्टी आम्ही करतोय त्याच्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि मग त्यांना कळेल असं झालंय की आता 2 महिन्यात इलेक्शन आहे, तर या सगळ्या गोष्टी याच्या अगोदरच्या 2 वर्षात सगळ्यात जास्त निर्णय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी घेतले की जे याच्यापूर्वी कोणी घेतले नव्हते। आणि आता परत या अर्थसंकल्पातले जे निर्णय आहेत याच्यामुळे पूर्णपणे महाराष्ट्र सरकार 1 नंबरवर गेलेला आहे आणि त्याचा पोटशूळ विरोधकांच्या पोटात उठलेला आहे। विरोधक ज्या पद्धतीने बोलले आहेत की सरकारवर जवळपास 7 लाख कोटीचं कर्ज आहे, ज्या पद्धतीच्या योजना लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आणण्यात आलेल्या आहेत त्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन होणार नाही असं बोललं जातंय, कारण सरकारच्या खिशात पैसे नसतील तर योजना कशा अंमलात येतील असंही बोललं जातंय। विरोधक ज्या आहेत ना, हे मला कधी असं बोलायचं नव्हतं, पण असं ज्यावेळी विरोधक बोलतात त्यावेळी मला हे बोलावं लागतंय की विरोधक एकतर पूर्णपणे अज्ञानी आहेत किंवा विरोधकांचा अभ्यास हा इतका कच्चा आहे की 100 पैकी त्यांना 10ही मार्क मिळणार नाही। कसं ते मी सांगतो। FRMBच्या कायद्यानुसार, फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंटच्या कायद्यानुसार कोणतंही राज्य GSDPच्या 25% कर्ज घेऊ शकतं। आता जे 7.5 लाख कोटीचं कर्ज जर तुम्ही पकडलं तरी आपण GSDPच्या 18.37%च फक्त कर्ज घेतलेलं आहे। 25% कर्जाची मान्यता आहे, आपण 18.5%च कर्ज घेतलेलं आहे। कित्येक राज्य जी आहेत ती 25%च्या बाहेर गेलेली आहेत। आता आम्ही म्हणतोय की 1,30,000 कोटीचं कर्ज आम्ही घेणार, ते 1,30,000 कोटीचं कर्ज जरी घेतलं तरी आम्ही 20 ते 21% पोहोचतोय। त्याच्यामुळे आम्ही 25%च्या पुढे जात नाहीये। हा पहिला मुद्दा।
दुसरा मुद्दा असा की ज्यावेळी आम्ही कर्ज घेतोय त्यावेळी महाराष्ट्राची उत्पादन क्षमता पण वाढलेली आहे ना. आज महाराष्ट्राची उत्पादन क्षमता 37 लाख कोटीपर्यंत गेलेली आहे. 37 लाख कोटी म्हणजे देशात दुसऱ्या नंबरचं राज्य आहे उत्पादन क्षमतेमध्ये. मग ज्यावेळी आम्ही एवढी मोठी उत्पादन क्षमता आमच्याकडे आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राचं उत्पन्न वाढतंय, रोजगार वाढतायत, पैसे येत आहेत आणि त्याच्यातूनच हा कर्ज, या कर्जाचं व्याज, या कर्जाची मुद्दल ही भागवली जाणार आहे. कारण आपलं राज्य हे प्रगतीपथावरचं राज्य आहे. आज फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदेच्या नेतृत्वाखाली आपण पहिल्या नंबरवर आहोत. म्हणजे फॉरेनची इन्व्हेस्टमेंट येते आहे. उत्पादन क्षमता 37 लाख कोटीपर्यंत गेलेली आहे. कर्ज जे आहे ते 25% आत आहे. मग हे विरोधक बिना अभ्यास करून, डोकं न चालवता असे उठसूट आरोप करतायत. याची विरोधकांना लाज वाटली. मनोहर भिडेंनी आज एक वक्तव्य केलंय ज्यात त्यांनी असं म्हटलंय की लोकशाही विषयी जे वक्तव्य केलं की ही लोकशाही दळभद्री असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं. या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता? अशा लोकांवर सरकारचा अंकुश नाही असं बोललं जातंय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला वाटतं भिडे साहेबांचं वय झालेलं असावं आणि ते वय झाल्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी म्हातारपणात लोक बडबडतात. तर तेवढं लक्ष देण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. आणि जर त्यांना वाटत असेल की लोकशाही दळभद्री आहे तर देश सोडून जावं. या देशाच्या लोकशाहीचा अपमान करणं, देशाच्या घटनेचा अपमान करण्यासारखं आहे, देशाचा अपमान करण्यासारखंच आहे. तर लोकशाही ज्यांना वाटतंय की या देशामध्ये नाही आहे किंवा दळभद्री आहे त्यांनी देश सोडून जावा. महिलांविषयी सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं की जीन्स पॅन्ट घालणाऱ्या महिला असतील, नट्या असतील, त्यांनी वटसावित्री साजरी करू नये. कारण भारतीय सांस्कृतिक याच्यामध्ये ह्या गोष्टी येतात. मग महिलांविषयी असे वक्तव्य करतात. अगोदर आंब्याचं वक्तव्य, आता हे वक्तव्य. कसं आहे की तुम्ही भिडे सारखे जे लोक आहेत यांना आपण मीडियावर पण जास्त प्रसिद्धी देता कामा नये. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं असावं. अशा पद्धतीच्या ह्याच्याकडे लक्ष देण्यात काय अर्थ आहे? आता जो कपडे घालणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. आपण लोकशाहीच्या देशामध्ये आहोत. प्रत्येक महिलेला समान अधिकार आहेत. ज्या पद्धतीने आपण कपडे घालतो त्या पद्धतीने त्या घालू शकतात. भारतीय संस्कृतीमध्ये कुठच्याही ग्रंथात असं लिहिलेलं नाही की साडीच नेसावी. कारण जो वेश त्यावेळी होता तो आता आहे का? नाही आहे. तर हिंदू धर्मातच कुठे लिहिलेलं नाही साडी. तर तुम्ही कुठच्या धर्माची व्याख्या सांगताय की लोकांनी हे घालून पूजा करू नये? लोक पूजा करतायत, मनात आस्था पाहिजे. कपडे काय घालतात याच्यावर आस्था ठरत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे बॅनर आहेत राज्यात आणि मुंबईमध्ये सर्वत्र लावण्यात आहेत. मदतीचा हात एकनाथ या पद्धतीचे जे फ्लेक्स आहेत शहरभरात दिसतात, राज्यात दिसत आहेत. मुख्यमंत्री पदाचा उद्याचा चेहरा हे एकनाथ शिंदेच आहेत असा दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होतोय असं बोललं जातंय. खरंच उद्याचा चेहरा हे म्हणून एकनाथ शिंदेच असणार आहेत का? आपण तर पक्षाचे प्रवक्ते आहात. मी पक्षाचा मुख्य प्रवक्ता, मुख्य सहप्रवक्ता आहे. शिवसेनेचं तर स्पष्ट मत आहे की उद्या जर निवडणूक झाली आणि सगळी महायुतीचं सरकार आलं तर एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं आमचं मत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या सर्वोच्च नेत्याला राज्यातल्या सर्वोच्च जागेवर बसण्याची इच्छा व्यक्त करू शकतो. भाजपचे लोक म्हणतील की देवेंद्र फडणवीस पाहिजेत किंवा अजून कोणतरी मुख्यमंत्री पाहिजे. उद्या एनसीपीचे लोक बोलतील की अजित पवार दादा मुख्यमंत्री पाहिजेत. हा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. नाहीतर वाघमारे साहेब ज्या पद्धतीने आपण म्हणतायत की उद्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच आहेत असं म्हणतात. अजितदादांनी त्यांच्या कित्येक भाषणामध्ये असं म्हटलं की 5 वेळा मी उपमुख्यमंत्री झालो, आत्ता तरी मुख्यमंत्री करा. म्हणजे अजित पवारांच्या ज्या स्वप्नावर पाणी यावेळेस फिरणार आहे का? नाही, मी अशी कुठची स्टेटमेंट करत नाहीये. एक लक्षात घ्या, महायुतीचे सर्वोच्च नेते ठरवणार आहेत की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार. आमच्यामध्ये भांडणं नाही आहेत. पण तुम्ही काय प्रश्न विचारला की शिवसैनिक म्हणून मला काय वाटतं, तर मला शिवसैनिक म्हणून वाटतं की एकनाथरावजी शिंदेच मुख्यमंत्री पाहिजे. कारण आताच्या सगळ्या नेत्यांमध्ये जर तुम्ही बघाल ऑब्जेक्टिव्हली तर सगळ्यात पॉप्युलर नेता कोण असेल तर आदरणीय एकनाथरावजी शिंदे.
त्यांची लोकप्रियता खूप वाढलेली आहे. एकही कलंक त्यांच्या नावावर नाही, एकही डाग नाही त्यांच्या नावावर. लोकांना ते हवेहवेसे वाटतात. एक संवेदनशील सर्वसामान्यातला मुख्यमंत्री आहे. आम्ही म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन. ते कॉमन मॅन आहेत, सर्वसाधारण माणूस आहे. आणि तो सर्वसाधारण माणूस की ज्याला महाराष्ट्राच्या गोरगरिबांपासून मध्यमवर्गीयांपर्यंत सगळ्यांची नाडी कळते, ते एकनाथ शिंदे. आणि एकनाथ शिंदे फक्त द्यायचं काम करतात, म्हणून देणाऱ्याचा हात म्हणजे एकनाथ. म्हणून आम्ही ते बॅनर लावलेले आहेत. आणि आम्ही ती इच्छा बाळगणं याच्यात काही वाईट नाही. आमच्यात कुठचीही भांडणं नाहीत. महायुतीचे सर्वोच्च नेते जो निर्णय घेतील तो निर्णय महायुतीच्या सगळ्या पक्षांना मान्य असेल. पण तुम्ही जे सांगितलं तर आमची इच्छा तर स्पष्ट आहे. आमचा नेता आहे बाबा, तो पाहिजे ना मुख्यमंत्रीपदी. हिंगोलीचे विद्यमान खासदार आष्टीकर, नागेश पाटील आष्टीकर यांनी ज्या पद्धतीने आरोप केले की सुभाष वानखेडे आणि प्रज्ञा सातव यांनी पक्षाचं काम केलं नाही तर भाजपचं काम केल्याचा आरोप होतोय. आपण काँग्रेसमध्ये होतात, आलबेल असल्यामुळेच बाहेर पडलेत का? नाही, काँग्रेसमध्ये ऑलबेल असण्याचा काही प्रश्नच येत नाही. कारण काँग्रेसमध्ये ऑलबेल असतं तर माझ्यासारखा काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता जो 35 वर्ष काँग्रेससाठी तन मन धन दिलेला, माझं बाहेर पडण्याचं कारण काय? कारण काँग्रेसमध्ये गटबाजीचा ऊत आलेला आहे. माझ्यासारखा नेता ज्यावेळी बाळासाहेब थोरात म्हणा किंवा वर्षा गायकवाड म्हणा यांच्या सगळ्या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून बाहेर पडतो, त्यावेळी इतर छोट्या कार्यकर्त्यांनी काय करायला पाहिजे? त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये ऑलबेल नाहीये. खरं जर बोलायचं झालं तर एकटा नेता आहे नानाभाऊ पटोळे जे अध्यक्ष आहेत, तो बिचारा एकटा माणूस लढतोय. बाकी हे सगळे गटबाजीमध्ये गुंतलेले आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये अजिबात ऑलबेल काही नाही. सगळ्यांना मला काय मिळतंय याच्याकडे काम करतायत. तो एक नेता सोडला तर, आणि सतेज पाटील आहेत, विश्वजित कदम आहेत, हे जर नेते जर सोडले, प्रणती शिंदे आहेत, हे जर थोडेफार लोक सोडले तर हे बाकीचे सगळे जे आहेत हे पूर्णपणे गटबाजीत गुंतलेले आहेत. ज्या पद्धतीने आपण म्हणताय की काँग्रेसमध्ये गटबाजी चालू आहे, काँग्रेसची हे जे इतर नेते मंडळी जसं अशोक चव्हाण असतील, इतर नेते मंडळी आपण आहात बाहेर पडल्यामुळं काँग्रेसची शिस्त कुठेतरी हरवलंय असं वाटतंय का तुम्हाला? नाही, काँग्रेसला आता शिस्त राहिली नाही. कारण काय झालंय की वरून खालच्या लोकांवर विश्वास ठेवला जातो. विश्वास कोण आहेत ठेवणार आहेत? कोणावर ठेवणार? तर एलओपी वडेट्टीवारचे. विश्वास कोणावर ठेवणार? तर बाळासाहेब थोरातचे. विश्वास कोणावर ठेवणार? तर वर्षा गायकवाडजी. पण हे सगळे जे नेते आहेत यांच्याबद्दल विश्वास जनतेच्या मनात कुठे आहे? हे लोकांबद्दलच विश्वास नाही. कार्यकर्त्यांना वाटत नाही की हे त्यांचे नेते आहेत, त्यांची कामं करतील. त्याच्यामुळे यांनी तर काँग्रेस विकण्याचा प्रकार केलाय. जर तुम्ही बघाल आज मुंबईतून बाहेर पडलात तर तुम्हाला नंदुरबार पर्यंत काँग्रेस दिसते कुठे? फक्त धुळे आणि नंदुरबार. बाकी काँग्रेस संपवली उत्तर महाराष्ट्रापासून सगळीकडे. कोणी संपवली? थोरातांनी. हेच लोक काँग्रेसला संपवत आहेत. प्रज्ञा सातवांच्या उमेदवारीवर आता विधान परिषदेची उमेदवार आहे त्याच्यावर सुद्धा आक्षेप घेतलेला आहे. बरेच जण काँग्रेसचे जे नेते आहेत, जे अगोदरपासूनचे जुने कार्यकर्ते आहेत, ते विधान भवनावर सुद्धा धडकले होते कारवाई करा त्या संदर्भात. नाही, एक लक्षात घ्या, आता प्रज्ञा सातवांना काँग्रेसने उमेदवारी देऊया की नका देऊया हा काँग्रेसचा प्रश्न आहे. पण तुम्हाला मागचा इतिहास सांगतो की काँग्रेसचे जे उमेदवार इकडे विधान परिषदेचे जे होते, आमचे काय त्यांचं नाव, मी त्यांचं नाव तुम्हाला सांगतो, ते आमच्या मागासवर्गीय समाजाचे होते. त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर माझं नाव मागासवर्गीय म्हणून विधान परिषदेसाठी होतं, पण ते माझं नाव आयत्या वेळी कापलं गेलं आणि प्रज्ञाजी सातवांना उमेदवारी देण्यात आली. आता त्याच्यानंतर आता परत जर त्यांना उमेदवारी द्यायची आहे तो काँग्रेसचा प्रश्न आहे. पण हे काँग्रेस आहे, आत्ताचं जे काँग्रेस आहे हे गलिच्छ झालेलं आहे. काही नेते सोडले तर, आणि या मोठे जे 2-3 नावं मी घेतली यांच्यामुळे काँग्रेसला या महाराष्ट्रात वाईट दिवस आलेले आहेत. पवारांची उपयुक्तता भाजपमध्ये संपल्याचा आरोप होतोय, असं वाटतंय तुम्हाला कुठंतरी की या पद्धतीचं काही होत आहे म्हणून महायुतीमध्ये? नाही, मला असं वाटत नाही की अजित पवारांची उपयुक्तता कुठे संपले वगैरे. आज भाजपच्या आमच्या महायुतीच्या संपूर्ण तिन्ही पक्षाचा एक
मेजर घटक अजितदादा आहेत, ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. अशा प्रकारच्या काही बातम्या जर कोण पसरवत असेल, पण त्याच्यामुळे कोणाची उपयुक्तता संपत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात गेली कित्येक वर्ष ते आहेत. आज पूर्ण त्यांच्याबरोबर 30-40 आमदार आहेत, खासदार आहेत. एखाद्या निवडणुकीत थोडा कमी मतं मिळाली म्हणून कोणाची उपयुक्तता संपत नाही. ज्या पद्धतीनं नीट पेपर फुटी घोटाळ्याचे आरोप होत आहेत, ज्या पद्धतीनं नांदेड लातूर हे कनेक्शन कोटा दिल्लीपर्यंत असं बोललं जातंय, नांदेडमधील अनेक क्लासेसचे संबंध हे संबंधित पेपर फुटीमध्ये असल्याचं बोललं जाते, त्याच्या चौकशीची मागणी होते. त्याला धरून दुसरी गोष्ट अशी की फेलोशिप जी आहे, पीएचडी धारक विद्यार्थ्यांची फेलोशिप, या संदर्भात सुद्धा अद्याप मंत्रिमंडळात काही निर्णय नाही घेण्यात आला. या पद्धतीच्या घटना घडत असताना राज्य सरकार याविषयी गांभीर्याने घेत नाहीये का? सगळ्यात पहिली गोष्ट, शिक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार खूप गांभीर्याने हा विषय घेत आहे. या बाबतीत जी जी कारवाई करायची आहे ती कारवाई केली पाहिजे. याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे कोणी याच्यामध्ये आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा. त्याच्यामुळे आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, पूर्ण सरकार, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील, कोणीही या बाबतीत कोणाला पाठीमागे घालत नाहीये. आम्हाला निर्णय झालेला पाहिजे, या सगळ्या लोकांना पकडलं गेलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांबरोबर असा खेळखंडोबा याच्या पुढे होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो. तर हे आपल्यासोबत होते शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ते डॉक्टर वाघमारे, ज्यांनी राज्यातील परिस्थिती आणि विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात सरकार गांभीर्यानं आहे आणि या विषयावर सरकार निश्चितच निर्णय घेईल अशी ग्वाही यावेळी दिली. कॅमेरामॅन दीपक सह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, विधान भवन, मुंबई.